नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजपासून 3 दिवसाचं संसदेचं विशेष असं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनासाठी भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांसाठी व्हीप पण बजावलेला आहे. याचा अर्थ या अधिवेशनाला कोणत्याही संसद सदस्यानं भाजपच्या गैरहजर राहू नये अशीच भाजपची धारणा आहे. या 3 दिवसीय विशेष अधिवेशनात महिला आरक्षणासंदर्भात विधेयक आणण्यात येणार असून तशी घटना दुरुस्ती करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. याचबरोबर जे डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन असतं मतदारसंघाचं त्या संदर्भात पण एक कायदा करण्याचं भाजपचा मनसुबा आहे. जे विधेयक मांडलं जाणार आहे त्याच्यात लोकसभेचे जे 543 सदस्य आहे त्याची संख्या वाढून ती 850 पर्यंत येणार असल्याचं या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यात आहे. त्या 850 पैकी जवळपास 33% म्हणजेच 250हून अधिक लोकसभेच्या जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवण्याचा पण केंद्र सरकारचा इरादा आहे. आणि याच्यावर मग काय चर्चा होते, काय नवीन सुधारणा येतात, सदस्य सुचवतात, याकडं संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचं पण लक्ष असणार आहे. मात्र महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही असं विरोधक सांगतात, परंतु जे डिलिमिटेशन आहे त्याबाबत आमचा विरोध असल्याचं विरोधी UPAचं म्हणणं आहे. मग त्यात काँग्रेस आलं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आला, तृणमूल काँग्रेस आला, तमिळनाडूतला द्रमुक पक्ष आला. या सगळ्यांचं एकजुटीनं डिलिमिटेशनला विरोध असल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या सध्या 48 जागा आहेत, त्याही वाढून ह्या नवीन ह्याच्याप्रमाणे 2029च्या निवडणुकीसाठी 65 लोकसभेच्या जागा होणार असल्याचं दिसून येत आहे. आणि यातील जवळपास 20च्या वर लोकसभेच्या जागा ह्या विशेष करून महिलांसाठी राखीव असणार आहे. आता परिशीलन शक्यतो प्रत्येक जनगणनेनंतर होत असतं आणि मुळात हीच अडचण ह्या परिशीलनाला आहे, कारण 2011 नंतर आपली जनगणनाच झालेली नाही. सध्या काही गडबडीत जनगणनेचं काम सुरू करण्यात आलं आहे आणि समजा 2029च्या निवडणुकीच्या अगोदर सध्या चालू असलेल्या जनगणनेचा अहवाल आला तर कदाचित या जनगणनेच्या अहवालानुसार पण हे वाढलेले मतदारसंघाचं रचना ही असणार आहे, हे मात्र नक्की. ह्या ज्या लोकसभेच्या जागा वाढणार आहेत त्या सर्वत्र सारख्या प्रमाणावर वाढतील याची कुणीच खात्री देत नाही आहे. ह्या उत्तर भारतात लोकसभेच्या जागाची संख्या पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे आणि दक्षिणेत त्याचं प्रमाण कमी असणार आहे असा ढोबळ अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत. आणि नेमकं द्रमुकचे स्टॅलिन असो किंवा त्यांचे इतर नेते असो, त्यांना
हे पटलेलं नाही आणि त्यामुळंच त्यांचा यासाठी विरोध आहे. आता 16, 17, 18 हे 3 दिवस संसदेचं अधिवेशन सुरू राहणार असून यात या महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या संदर्भाचे जी काही सुधारणा आहेत त्या मंजूर होतील, कारण NDA सरकारचं बहुमत दोन्ही सभागृहात आहे हे स्पष्ट दिसतंय. हे दोन्ही विधेयकं ज्यावेळेस पारित होतील त्यानंतर ती साहजिकच राष्ट्रपतीकडे जातील आणि राष्ट्रपती त्याला मंजुरी देऊन त्याचं मग कायद्यात रूपांतर होईल असं दिसतंय. महाराष्ट्र ड्रग्सच्या जाळ्यात अडकला आहे अशी म्हणण्याइतपत स्थिती सध्या आहे. परवा बांद्रे येथे एक रेव पार्टी झाली आणि या पार्टीत ड्रग्स सेवनामुळं 2 विद्यार्थी बाधित झाले होते आणि त्यांचं त्यात त्यांना त्यातून बाहेर पडता आलेलं नाही. ही पार्टी कोणी आयोजित केली होती, इव्हेंटसारखा हे आहे, हा चर्चेचा विषय आहे आणि यात धनदांड्यांची मुलं मोठ्या संख्येनं उपस्थित होती. महाराष्ट्रात मुंबईच नव्हे तर पार आपल्या तुळजापूर, परंडा या परिसरात पण ड्रगनं विळखा घातल्याचं चित्र काही दिवसापूर्वी दिसून येत होतं. सध्या ते जरा शांत दिसते, पण ड्रग विक्री किंवा ड्रग सेवन आपल्या परिसरातलं बंद झालेलं आहे असं वाटत नाही आणि नेमकं या ड्रग प्रकरणात पोलीस यंत्रणा योग्य तपास करत नाही असा आरोप आष्टीचे भाजपचे आमदार सुरेशांना धस यांनी अनेक दिवसापासून करत आहेत आणि त्यांनी नुकतीच पोलीस महासंचालकाची भेट घेऊन धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि त्यांच्या टीमवरच आक्षेप नोंदवला आहे आणि त्यांनी जर योग्य असा तपासाचा मार्ग स्वीकारला नाही तर आपण धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं आहे. आता यावर पोलीस महासंचालक काय भूमिका घेतात, धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकांना काय सूचना देतात आणि त्यातून आमदार सुरेश धस यांचं समाधान होतं की नाही यावर पुढं काय होणार या अवलंबून असणार आहे. IPLच्या 19व्या हंगामातील काल रात्री झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ जायंट्स यांच्यातील सामना तसा अटीतटीचा झालाच नाही. प्रथम फलंदाजी करताना लखनौनं 146 धावा ते करू शकले. त्यांचा कर्णधार ऋषभ पंत हा जखमी झाला होता, तो परत खेळायला आला, पण याच्याप्रमाणे तो खेळू शकला नाही. तर या 146 धावाला प्रत्युत्तर देण्यासाठी जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ मैदानात उतरला त्यावेळेस सर्वांचं लक्ष विराट कोहली आणि सॉल्ट कशी फलंदाजी करतात याकडं होतं, परंतु गेल्या सामन्याप्रमाणेच याही वेळी सॉल्ट लवकर बाद झाला. विराट कोहलीलाही लखनौच्या गोलंदाजांनी मोकळेपणानं फलंदाजी करू दिली नाही, तरीही त्यानं 49 धावा जमवल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 15व्या षटकातच त्यांच्यासमोर असलेलं 146 धावाचं आव्हान पार केलं. त्यांनी 5 बाद 149 धावा करत हा सामना जिंकला. आज संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग या 2
संघात सामना होणार आहे. हार्दिक पांड्याची टीम कशी खेळते याकडं संपूर्ण क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहणार असून हार्दिक पांड्यावर त्याच्याच टीममधले काही खेळाडू नाराज असल्याचं वृत्त पण बाहेर येतं. असो, आता आज होणाऱ्या मुंबई आणि पंजाबच्या सामना 7:30ला सुरू होईल आणि संध्याकाळी 11:30च्या दरम्यान याचा निकाल लागेल. मग त्यानंतरच आपल्याला मुंबई जिंकलं की पंजाब जिंकलं हे कळून येणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.